कोल्हापूरमध्ये एनसीसी कोल्हापूर गट मुख्यालयामार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज ट्रेकटेल मोहिमेला आज औपचारिक सुरुवात झाली। देशातील 5 राज्यांमधून सहभागी झालेल्या 265 एनसीसी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ब्रिगेडियर आर.के. पैठणकर यांनी या मुलांना त्यांच्या राज्याचे खरे सांस्कृतिक दूत असल्याचा गौरवोद्गार काढले। या मोहिमेत आज फक्त मुलींची तुकडी सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। एनसीसी गट मुख्यालय कोल्हापूर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज ट्रेकटेल या वार्षिक पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन यंदाही उत्साहात करण्यात आलंय। महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या 5 राज्यांमधून सुमारे 265 विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत। या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ब्रिगेडियर आर.के. पैठणकर यांनी एक महत्त्वपूर्ण विधान करत ही मुले म्हणजे त्यांच्या राज्याची सांस्कृतिक दूत आहेत, विविधतेत एकता जपणारी ही राष्ट्रीय ऊर्जा देशाला दिशा देणारी आहे असं प्रतिपादन केलं। पैठणकर यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि सावधानतेचं महत्त्व पटवून दिलं। विशेष म्हणजे आजच्या दिवसाच्या पदभ्रमंतीत फक्त मुलींची तुकडी सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। दरवर्षीप्रमाणेच पन्हाळा ते विशाळगड या ऐतिहासिक मार्गावर 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान ही मोहीम आयोजित करण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेणं, त्यांच्या शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घेत देशसेवेची भावना मनात दृढ करणं हा मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचंही ते म्हणाले। ब्रिगेडियर पैठणकर यांच्या हस्ते मोहिमेतील सर्व विद्यार्थ्यांच्या तुकडीला झेंडा दाखवण्यात आला आणि पदभ्रमंतीला शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी कर्नल अनुप रामचंद्रन, 5 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित, सुभेदार मेजर ऑड लेफ्टनंट सुरेंद्र भोसले, सुभेदार सचिन पाटील यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।